नमस्कार, मी विशाल परदेशी. पॉलिटिकल अफेअर्स या खास कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. आजच्या दिवसातली चर्चेतली बातमी, अर्थात ती कोणती हे वेगळं तुम्हाला सांगायला नको. हो, अगदी तुम्ही बरोबर ओळखलत. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले. एका महिलेनं त्यांच्यावर अत्याचाराचे गंभीर आरोप केलेत. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केलेली आहे. मुंडेच नाही तर याआधी अनेक राजकीय नेत्यांची अफेअर्स जी आहेत ती उघडी झालेली आहेत आणि त्यावर वादही झाले. काही नेत्यांना यामध्ये राजीनामाही द्यावा लागला आहे आणि याचाच आढावा आपण घेणार आहोत पॉलिटिकल अफेअर्स या खास कार्यक्रमातून. तर मंडळी, असं आहे, समाजात वावरत असताना आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांकडे वेगवेगळ्या चष्म्याबंद म्हणजे एका दृष्टिकोनातून बघत असतो. अर्थात त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या व्यक्तीबद्दल कायम आपली एक भावना जी असते, समज जो असतो तो पक्का असतो की त्या व्यक्तीने समर्पक आणि त्याचबरोबर संयमी राहावं. अर्थात त्याच्या भौतिक आयुष्यात किंवा भौतिक सगळ्या गर्दीमध्ये सुद्धा वावरताना त्यांनी काही नियम पाळणं अपेक्षित आहे असं त्याच्याबद्दल गृहीत धरलेलं असतं. पण लक्षात घ्या, शेवटी तो देखील एक माणूस आहे आणि त्यात कोणालाही म्हणजे तुम्हाला मला कोणालाही कोणाच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याचा एकही म्हणजे कोणत्याही प्रकारचा अधिकार नाहीये, हे तितकंच खरं आहे. पण असं आहे की दुर्दैवाने एखाद्याच्या खाजगी आयुष्यातल्या गोष्टी ज्यावेळेस सार्वजनिक होता त्यावर एकच प्रतिक्रिया असते, चर्चा तर होणारच. आणि तसंच काहीसं तर सध्या आपण बघतोय की महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये होताना दिसतंय. आणि त्यावरनं आता तर्कवितर्क, काही वेगवेगळ्या गोष्टी, झालेले आरोप, त्यानंतर होणारा पोलिसांचा तपास, अशा सगळ्या घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. आणि आता जर आपण लक्षात घेतलं, धनंजय मुंडेंच्या प्रकरणामध्ये तो तपासाचा भाग झाला आणि या तपासाच्या भागामध्ये आत्ता खरं तर म्हणजे ते एक लोकनिर्वाचित सदस्य आहेत, राज्याचे सन्माननीय मंत्री आहेत. त्यामुळे आत्ताच त्यावरती कोणी भाष्य करणं, त्वरित निष्कर्षावरती येणं हे चुकीचं ठरणार आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर चर्चा झाली नसल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आणि संबंधित महिला मुंडेंना ब्लॅकमेल करत होती त्यांची पोलिसात तक्रार दाखल झालेली आहे. पोलिसांचा निष्कर्ष आल्यावर निर्णय घेऊ असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. कोणी कोणावर आरोप केल्यानंतर लागेच तातडीने त्याचा शहानिशा न करता पक्षाने काही निर्णय घेणं हेही अपेक्षित नाहीये. माझी आपणा सर्वांना प्रसार माध्यमांना विनंती आहे की याच्यात एका महिलेने शेवटच्या टोकाचे आरोप जरी केलेले असले तरी तशा स्वरूपाचे आरोप, तशा स्वरूपाचे ब्लॅकमेलिंग, तशा स्वरूपाच्या धमक्या या धनंजय मुंडेंना यापूर्वी दिल्या जात होत्या. त्याविषयी त्यांनी पोलीस स्टेशनला त्यानंतर हायकोर्टात आपली भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे या बाबतीत हे योग्य त्या प्रमाणात सर्व माहिती पोलीस एकत्रित करतील आणि याचा योग्य तो निष्कर्ष काढतील. आणि त्यामुळे आरोप गंभीर आहेत, पवार साहेबांनी म्हटले त्याप्रमाणे, परंतु त्याचबरोबर त्याच्या संबंधात जोडलेले जे फॅक्ट्स आहेत तेही माहिती आणि लक्षात घेणं आवश्यक आहे. राजीनाम्याची कोणतीही चर्चा आहे का? राजीनाम्याची कोणतीही चर्चा आहे का? राजीनाम्याची चर्चा कोणतीही झाली का? राजीनाम्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. चला, याच विषयी आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार दिनेश गुणे. दिनेश गुणे सर, खरं तर राजकारण आणि राजकारणाबद्दलचं आपलं लिखाण म्हणजे पत्रकारिता एकूण जर आपण लक्षात घेतली, इव्हन आपण फार वेगवेगळ्या पातळींवरती खरं तर प्रिंट मीडियामध्ये काम केलेलं आहे. अशा वेळी तशी काही पहिलीच वेळ नाही आहे, पण आत्ताच का सगळ्यांच्या चर्चेमध्ये ही बाब आली असं तुम्हाला वाटतं? तुम्ही मगाशी म्हणालात ना, चर्चा तर होणारच. तर ती मला या एका शब्दामुळे, एका वाक्यामुळे मला 25 वर्षापूर्वीची घटना आठवली. आणि तेव्हा काही वर्तमानपत्रांनी एक हेडलाईन केली होती, मुंडा बिगडा जाय. अच्छा, मला आज तुम्ही धनंजय मुंडेंचा विषय आहे, आज चर्चेत आहे, त्यामुळे मला ती 25 वर्षापूर्वी सुद्धा एक मुंडेच होते आणि त्यांची चर्चा होती. पण तेव्हा त्यांच्या हातामध्ये सरकारचं सुकाणू होतं ना, ते बाळासाहेब ठाकरे, त्यांना रिमोट कंट्रोल म्हटलं जायचं. बाळासाहेब ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या जाहीर सभेत सांगितलं होतं, प्यार किया तो डरना क्या, असं करून मुंडेंचा एका मिनिटात, एका जाहीर सभेमध्ये बाळासाहेबांनी असं सांगितल्यावरती एका मिनिटात तो विषय मिटला होता आणि मुंडे सही सलामत त्यातून बाहेर आले होते. मला असं वाटतं की कुठल्याही व्यक्तीचं व्यक्तिगत आयुष्य, चारित्र्य म्हणजे व्यक्तिगत आयुष्यातली जे काही प्रसंग आहेत, जे काही घडामोडी आहेत, त्याचा त्याच्या राजकीय जीवनावरती परिणाम होऊ नये असं मला वाटतं, माझं मत आहे.
कारण आपण ज्या गोष्टीच्या मुळे एखाद्याला लक्ष्य करतो, आणखीन मग लगेच आपण नैतिकता वगैरे अशी चर्चा सुरू करतो. नैतिकतेचे चाड असेल तर त्यांनी बाजूला व्हावं, हीच का आपली संस्कृती वगैरे असं बरंच काही काही बोललं जातं. मला असं वाटतं की या संस्कृतीला खूप मागे जर आपण गेलो अगदी पुराण काळापासून, तर खरं खरं म्हणजे हीच आपली संस्कृती असं म्हणावं अशीच परिस्थिती आहे. पुराण कथांमध्ये तुम्हाला माहिती असेल की अशा प्रकारची सत्ता आणखीन सुंदरी असं एक वेगळंच नातं त्या वेळेपासून सुद्धा होतं. नाही तर त्या वेळेपासून खरं तर समीकरण आहे गुणे सर. तुम्ही हा तुमचा मुद्दा पूर्ण कराच, पण आपण याबद्दलचा एक रिपोर्ट जो आहे तो आपण बघणार आहोत. बघूया की तशी काही पहिलीच घटना नाही आहे. म्हणजे जर आपण लक्षात घेतलं तर एका महिलेच्या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झालाय. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराच्या आरोपानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं आपण बघतोय. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंडेंची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केलाय, तर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर आता आरोप करणाऱ्या महिलेबाबत नवा ट्विस्ट आलाय. काय आहे मुंडेंचं प्रकरण आणि काय आला त्यांच्या आरोपांवरती नवा ट्विस्ट, पाहूया त्या रिपोर्टमधून. महिलेच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे अडचणीत. राष्ट्रवादी काय भूमिका घेणार? धनंजय मुंडे राजीनामा देणार? काय होणार मुंडेंचं? राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेनं अत्याचार केल्याचे गंभीर आरोप केलेत. त्यानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झालाय. राष्ट्रवादी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत बैठकांवर बैठका झाल्यात. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांच्या भेटीगाठी घेतल्यात. राष्ट्रवादी धनंजय मुंडे यांच्यावर मंथन झालंय. त्यानंतर राजीनामा दिला नसल्याचा खुलासा स्वतः धनंजय मुंडेंनी केलाय. याबाबत मी स्वतः आदरणीय पवार साहेबांकडे स्पष्टीकरण दिलेलं आहे. या सर्व विषयाच्या बाबतीमध्ये काल सकाळी साहेबांची वेळ घेऊन इतंभूत साहेबांना सविस्तर माहिती दिलेली आहे आणि माझं व्यक्तिगत जे म्हणणं आहे स्वतः सर्व प्रसार माध्यमांना या ठिकाणी दिलेलं आहे. याबाबत आदरणीय पवार साहेब, आदरणीय पक्षाचे सर्व नेतृत्व हे विचार करतील आणि त्या बाबतीत त्याच्यानंतर निर्णय होईल. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संबंधित महिला ब्लॅकमेल करत असल्याचं सांगत धनंजय मुंडेंवर कारवाई होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. तशा स्वरूपाचे ब्लॅकमेलिंग, तशा स्वरूपाच्या धमक्या या धनंजय मुंडेंना यापूर्वी दिल्या जात होत्या. त्याविषयी त्यांनी पोलीस स्टेशनला त्यानंतर हायकोर्टात आपली भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे या बाबतीत हे योग्य त्या प्रमाणात सर्व माहिती पोलीस एकत्रित करतील आणि याचा योग्य तो निष्कर्ष काढतील आणि त्यामुळे आरोप गंभीर आहेत पवार साहेबांनी म्हटले त्याप्रमाणे, परंतु त्याचबरोबर त्याच्या संबंधात जोडलेले जे फॅक्ट्स आहेत तेही माहिती आणि लक्षात घेणं आवश्यक आहे. शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर लावण्यात आलेले आरोप गंभीर असल्याचं सांगितलंय. वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन योग्य निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आता प्रश्न तिसरा राहिला की त्यांच्याबद्दलचा आरोप आणि त्याचं स्वरूप. माझ्या मते त्या आरोपाचं स्वरूप गंभीर आहे आणि साहजिकच यासंबंधीची काय विचारणे हा पक्ष म्हणून आम्हाला लोकांना करावा लागेल आणि यासाठी मी पक्षाचे जे माझे प्रमुख सहकारी आहेत त्यांच्याशी माझं अद्याप काही बोलणं झालेलं नाही, पण या सगळ्यांना मी पूर्णपणाने विश्वासात घेणार. भाजप आमदार कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर महिलेवर खोटे आरोप करण्यात येत असल्याचं तक्रारदार महिलेच्या वकिलांनी सांगितलंय. वहाँ पे क्लेरिफिकेशन माननीय मंत्री जी ने दिया है, वो करुणा शर्मा के बारे में दिया है, ना कि रेणु शर्मा के बारे में. जो बच्चे हैं वो करुणा शर्मा के हैं, जो शादी हुई है वो करुणा शर्मा से हुई है. जो उनका डिस्प्यूट है करुणा शर्मा से, हमारी क्लाइंट का केस सिंपल है कि उसको शादी का झांसा देने के नाम पर पहले उससे ज़बरदस्ती रेप किया गया, फिर झांसा दे करके उसके साथ ज़बरदस्ती सेक्स शारीरिक संबंध बनाया गया, उसके वीडियो निकाले गए और उसके दम पे उसको ब्लैकमेल किया गया. नैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. पक्षानं त्यांचा तत्काळ राजीनामा घेण्याची मागणी भाजपनं लावून धरली आहे.
एकूणच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढताना दिसतोय. त्यामुळे मुंडेंचं काय होणार, पक्ष काय भूमिका घेणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. प्रफुल्ल साळुंखे, सागर कुलकर्णीसह स्वाती लोखंडे डोके, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा पुन्हा एकदा सांगतो की कोणाच्याही खाजगी आयुष्यात डोकवण्याचा आपल्याला काही एक अधिकार नाही, पण सध्या जी चर्चा होते त्यावरतीच खरं तर आपण हे रिपोर्ट बघतोय. मी यानंतर आपल्या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होत आहेत खरं तर ज्येष्ठ कवी, माजी आमदार, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर गुणे सर देखील आहेतच, त्यांच्याशी आपण बोलतोच आहे. पण फुटाणे सर, खरं तर रामदास फुटाणे ज्यावेळेस आपल्यासोबत आहे म्हटल्यानंतर त्यांच्या स्टाईलने सुरुवातीला काहीतरी व्यक्त होणं असतं. हे सगळं बघत असताना आत्ता लगेच तुम्हाला काय आठवतंय? नाही, मला इतकंच आठवतं की गवा बेरेंचं फार एक जुनं वाक्य आहे की संधी अभावी या देशात अनेक लोक चारित्र्यवान आहेत. संधी अभावी या देशात अनेक लोक चारित्र्यवान आहेत. पहिली गोष्ट अशी की राजकारणी असो, साहित्यिक असो, कलावंत असो किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू असो, प्रतिभावंत आहेत, कलावंत आहेत, साहित्यिक आहेत, त्या सगळ्या जर हे निकष लावले होऊ शकतो की काही साधू संत सुद्धा सध्या जेलमध्ये आहेत. त्या ठिकाणी कधी कधी सरस्वतीचा मोर होऊन तर कधी कधी सिंहासनाचा मुकुट होऊन लक्ष्मीच्या स्पर्शाने शय्येवर पडलेला असतो, आणि चारित्र्यवान मनात सुद्धा एक बाबा बापू दडलेला असतो. बाबा बापू कधी स्पर्शाने, कधी नजरेतून व्यक्त होतो, वासनेचा आसक्त होतो, आणि पोलिसांची बेडी दिसताच हातातला गजरा सुद्धा विरकतो. तेव्हा एक साधू संत असो, कुणी असो, एक आपल्या देशात एक वाईट कोड आहे की कुणाचे काय प्रेम प्रकरण आहेत किंवा कोण कुठल्या प्रकारचं मद्य घेतो हे चारित्र्याचे निकष नाही होऊ शकत. बरोबर, अगदी बरोबर. जे काम करतो त्यातला परफॉर्मन्स कसा आहे, जर मंत्री असेल तर त्याच्या कामाचा परफॉर्मन्स कसा हे आपण पाहायला पाहिजे. त्याची प्रेम प्रकरण काय आहेत किंवा त्याची बायका किती आहेत या मोजत बसल्या तर तुम्हाला 300-400 वर्ष मागे जावं लागेल. एकाच राज्यकर्त्याचा नाही तर अनेक राज्यकर्त्यांचा इतिहास शोधावा लागेल, अनेक साहित्यिकांचा शोधावा लागेल, अनेक प्रतिभावंतांचा शोधावा लागेल. तर पहिल्यांदा हा जो एक भंपकपणा या देशात सुरू आहे ना, आणि ब्लॅकमेलिंग करणारा जे आपण प्रमोट करतो या पद्धतीने, याचा सुद्धा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. बरोबर, या मताचा मी आहे. अगदी. रामदास फुटाणे सर, अधिक आपण बोलणार आहोत. गुणे सर, मला आपल्याकडे देखील यायचंय, पण आणखीन एक याबद्दलचा विशेष रिपोर्ट म्हणजे थोडंसं, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की ही काही पहिली वेळ नाही आहे, पण यापूर्वी अशी बरीच उदाहरणं सापडतात ज्याबद्दल मोठी चर्चा देखील झाली होती. आज एवढंच आहे की सोशल मीडिया असल्या कारणाने त्याबद्दल फार मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते. बघूया. राजकीय नेते आणि लफडेबाजी याचा लेखाजोखा मांडायचा झाला तर या आरोपातून अगदी नेहरू, गांधी देखील सुटलेले नाहीयेत. मग बाकीच्यांची काय कथा? तरी आपण या रिपोर्टमधून फक्त जगजाहीर झालेली लफडी आणि त्यामुळे अडचणीत आलेल्या नेत्यांचा एक ढोबळमानाने धांडोळा घेऊया. या यादीत अगदी राष्ट्रीय स्तरावर सर्वात गाजलेलं नाव म्हणजे माजी दिवंगत केंद्रीय मंत्री ND तिवारी यांचं घेता येईल, कारण त्यांच्यावर थेट खटलाच दाखल झाला होता. अखेर त्यांनी उतार वयात त्या महिलेला आणि त्या मुलाला देखील जाहीररित्या स्वीकार. मध्यंतरी केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्यावरही एका महिलेनं थेट बलात्काराचा आरोप करून मोठी खळबळ उडवून दिली होती. संघ परिवारात तर संजय जोशी सारख्या उच्चपदस्थ प्रचारकाचं तर केवळ एका कथित सीडी प्रकरणामुळे संपूर्ण करिअरच संपुष्टात आल्याचं जग जाहीर आहे. या उलट माजी पंतप्रधान वाजपेयी यांनी तर मैं अविवाहित हूं लेकिन ब्रह्मचारी नाही असं जाहीरपणे सांगून त्यावेळेच्या गॉसिपला पूर्ण विराम देऊन टाकला होता. राष्ट्रीय बंद सम्राट आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस हे तर त्या काळात लिव्हिनमध्ये राहत असल्याचं सर्वांनाच ठाऊक होतं. तर तिकडे गुजरातमधील युवा नेते हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवाणी यांना देखील जुन्या सीडी व्हायरल करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला होता. पण या दोघांनीही जाहीरपणे
त्या रासलीलांचं समर्थन करून विरोधकांचं तोंड बंद केलं. फडणवीस सरकारच्या काळात तर विदर्भातील भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या 2 बायकांमधील फ्रीस्टाईल हाणामारी थेट पोलीस ठाण्यात पोहोचली होती. याशिवाय एका विद्यमान मंत्र्याला तर काही वर्षांपूर्वी त्यांच्या खऱ्या पत्नीने थेट आमदार निवासातच रेड हँड पकडून चोप दिला होता. मराठवाड्यातील एका माजी मंत्र्याने तर शपथविधीला चक्क पत्नी क्रमांक 1, पत्नी क्रमांक 2 असे पास काढून मोठी खळबळ उडवून दिली होती. पण नंतर हे प्रकरण शांत झालं. मराठवाड्यातील माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावरही दुसऱ्या पत्नीचं नाव लपवल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी केला होता. राज्याच्या राजकारणात खरं तर नेत्यांची प्रेम प्रकरणं किंवा लफडी तशी क्वचितच बाहेर पडतात. धनंजय मुंडे यांचे काका गोपीनाथ मुंडे हे देखील युतीच्या काळात बरखा बहार आई या प्रकरणामुळे काहीसे अडचणीत आले होते. पण त्यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी जाहीरपणे प्यार किया तो डरना क्या असं सांगून गोपीनाथ रावांची पाठराखण केली होती. आता सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर महिलेनं गंभीर आरोप केलेत. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे देखील धनंजय मुंडेंबाबत काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. चला, चर्चा होते, चर्चा तर होणारच, चर्चा कधीतरी थांबणार देखील, ते तितकंच खरं. अधिक आपल्याला बोलायचं आपल्याबरोबर रामदास फुटाणे सर आहेत, गुणे सर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. पण वेळ झाली यानंतर ब्रेक नंतर मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतोय. येत एक ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. नेमकी आपण कोणत्या विषयाला घेऊन चर्चा करतो हे काय तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे, कारण ब्रेकपूर्वी आपण खरं तर हे देखील जाणून घेतलं की ही काय पहिली वेळ नाही आहे ज्याच्याबद्दल खरं तर आज सोशल मीडियावरती एवढी चर्चा होताना दिसते आहे. पण हे तितकंच खरं की त्याची गरज नाही आहे. पण तरी काही आठवणींना आपण उजळा देतोय. गुणे सर, मी आपल्याकडे येतो. आपण सांगत होतात ब्रेकपूर्वी तसं यापूर्वीही अनेक दाखले सापडतात. पण जेव्हा जेव्हा म्हणून पत्रकार म्हणून आपण एकत्र जमत असाल, गप्पा होत असतील, नॉस्टॅल्जिक होणं ज्याला आपण म्हणतो, तेव्हा खरंच काही आठवणींना उजाळा मिळतो का? हे खरं म्हणजे अशा चर्चा करणं हा समाजाचा एक गुण अवगुण काय आहे माहिती नाहीये, पण चवीनं चर्चा होते हे खरं आहे. पण मला असं वाटतं की माध्यमांनी या बाबतीत जबाबदारीनं भूमिका घ्यायला पाहिजे. आपण एका टेबलाभोवती गप्पा मारत बसताना काही चर्चा करणं विरळ, आणि माध्यम म्हणून समाजापर्यंत ह्या गोष्टीचा कुठला भाग न्यायचा आहे ठरवणं एक याचं भान माध्यमांनी ठेवलं पाहिजे असं वाटतं. आणि आतापर्यंत म्हणजे काही वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही जो मगाशी म्हणालात ना की बरखा प्रकरणामध्ये अण्णा हजारेंनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन नागपूरचं अधिवेशन चालू होतं बहुतेक त्यावेळी, आणि नागपूरमध्येच अण्णांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. विषय होता भ्रष्टाचार, सरकारमधला भ्रष्टाचार. आणि त्या विषयामध्ये अण्णा हजारेंनी गोपीनाथ मुंडेंचं ते प्रकरण पत्रकारांसमोर जाहीर केलं. असं माध्यमांसमोर एखादं खासगी प्रकरण जाहीर करायची ही बहुधा पहिली वेळ होती. बरं, त्यामध्ये त्यावेळी मात्र असं झालं होतं की मला आठवतंय म्हणजे त्यावेळी की असं एखादं कौटुंबिक प्रकरण सत्तेच्या राजकारणामध्ये असं जाहीरपणे एखाद्या समाजसेवकांनी पुढे आणणं ही बहुधा पहिली वेळ होती. गोपीनाथ मुंडे प्रचंड हादरलेले होते आणि माध्यमं तर आता बाया सरसावून तेव्हा पुढे आलेली होती की आता मुंडे बरोबर सापडले. कारण नुकतंच एक सत्तांतर होऊन सेना भाजपचं पहिलंच सरकार त्यावेळी सत्तेवर आलेलं होतं. बरोबर. आणि भाजप हा एक पक्ष जो आहे की ज्याला तोपर्यंत नाही अजून सुद्धा पार्टी विथ डिफरन्स वगैरे असं म्हणत असतात स्वतः. आणि नैतिकता, धर्म, संस्कृती वगैरे राजकारणामध्ये अशी मूल्य आपणच सांभाळतो असं भाजपचं एक तेव्हापासूनचं पूर्वीपासूनचं एक स्वतःविषयीचं म्हणणं होतं. ह्या प्रकरणानंतर भाजपचे सगळे नेते अडचणीत आल्यासारखे चूप झाले आणि प्रचंड गोंधळ, म्हणजे आता नेमकं काय करायचं काही सुचत नव्हतं. तेव्हा प्रमोद महाजन केंद्रामध्ये भाजपचे धुरीण होते. गोपीनाथ मुंडे आणि त्यांचं तर होतच, पण एकमेकांवर भावासारखं प्रेम पण होतं. प्रमोद महाजन सुद्धा त्यावेळी थोडे अस्वस्थ झाले होते. ह्या प्रकरणातून कसं बाहेर काढायचं मुंडेंना, आणि हा
ह्या सगळ्या प्रकरणाचा शेवट कसा होणार ते त्या अण्णा हजारेंच्या आरोपाच्या वेळी कुणाला कळलं नव्हतं, बर समजत नव्हतं काय होणार आहे ते. आणि अशा वेळी रिमोट कंट्रोल म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी संकट मोचकाची भूमिका घेतल्या, सरकार गेले, मुंडेंच्या पाठीशी उभे राहिले. एकतर अशा गोष्टीमुळे सरकार अडचणीत येणं, शिवसेना आणि भाजप ते दोघांनी तेव्हा ते परवडणारही नव्हतं. आणि एक ज्यांनी सत्तांतरामध्ये मोठी भूमिका निभावली होती अशा बरोबर. आणि त्यावेळी मुंडेंच्या खरं तो किस्सा तुम्ही सांगितला ब्रेकपूर्वी की प्यार किया तो डरना क्या असं म्हणून खरं तर त्यांनी या सगळ्या वादावरती म्हणजे वादच हा मिटवला होता खरं. अगदी. गुणे सर, मी आता जातो रामदास फुटाणे सरांकडे. सर, आत्ता एक क्षणाला एखादी अशी जुनी आठवण, जसं ब्रेकपूर्वी गुणे सरांनी एक हेडलाईन सांगितली होती की मुंडा बिघड गया, पण त्याच्यापूर्वी असा एखादा किस्सा की ज्यामुळे सगळंच हादरून गेलं होतं? नाही हॅलो, हा, हे असे किस्से खूप आहेत की गावागावात भगत आणि गावागावात देवदेवस्की आहे. हम्म. गावागावात भगत, गावागावात देवदेवस्की आहे. गावागावात क्लिंटन आणि गावागावात मोनिका लेविन्स्की आहे. क्या बात आहे. तर पहिली गोष्ट अशी आहे की धर्मेंद्र हेमा मार्गाने अनेक जण फसतात. धर्मेंद्र हेमा मार्गाने अनेक जण फसतात. बरोबर. आणि संधी अभावी चारित्र्यवान त्यांना पाहून हसतात. संधी अभावी चारित्र्यवान त्यांना पाहून हसतात. तर कलावंत आणि प्रतिभावंत यांच्यावरही शक असतो. कलावंत आणि प्रतिभावंत यांच्यावरही शक असतो. आणि डाग न पाडणारा रिकामा करंडा हा धूर्तासाठी आवश्यक असतो. क्या बात. अनेक धूर्त सगळ्या क्षेत्रात आहेत. तुम्ही उगी राजकारण्यांना बदनाम करत सुटता. कोणत्या क्षेत्रात ही मंडळी नाही आहेत. चारित्र्य म्हणजे हे सगळे मी सांगितलं ना, संध्याभावी चारित्र्य म्हणजे गावाबेरेंचं वाक्य आहे की तुम्ही साहित्य क्षेत्रात जा, कलावंत क्षेत्रात जा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, तुम्ही पहिल्यांदा हे निकष जे करताना मला असं वाटतं की पहिल्यांदा ज्या क्षेत्रात जो माणूस आहे त्याचा परफॉर्मन्स पाहायचा. बरोबर. त्याच्या खाजगी जीवनाबद्दल, त्याच्या खाजगी जीवनाचे निकष लावून त्याची उंची मोजणं, जसं आपण अटल बिहारींच्या बाबतीत करतो तसं इतरांच्या बाबतीत का नाही करत? बरोबर. धर्मेंद्र हेमा मालिनीच्या बाबतीत करतो, ती इतरांच्या बाबतीत का नाही करत? अनेकांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज भरताना आपल्या पत्नीचा उल्लेख केला नाही. त्यांच्या बाबतीत आपण काय निर्णय घेणार आहोत? की केवळ अतृप्त आत्म्यांची जी काही इच्छा असते तिला आपण विनाकारण महत्व देतो असं मला वाटतं. तुम्हा दोघांचेही धन्यवाद. फार छान पद्धतीने खरं तर तुम्ही या विषयाचं, कारण हा विषय तसा संवेदनशील आहे, हा चर्चेचा नाही आहे, पण या निमित्तानं हे लोकांना आपण समजून सांगण्याचा प्रयत्न केला. खरं तर ही काही पहिली वेळ नाही आहे. आणि ही प्रत्येकाची खाजगी बाब आहे. एवढंच की ती सार्वजनिक झाली म्हणून त्याबद्दल चर्चा केली जाते, पण त्या पाठीमागे आपला हेतू एवढाच होता की केवळ राजकारणीच नाही तर सगळ्या क्षेत्रांमध्ये अशी काही मंडळी असतात ज्यांचं एक सुप्त प्रेम असू शकतं, जे त्यांनी जपलेलं आहे. का आपण त्याच्याबद्दल चर्चा करायची? धन्यवाद आपल्या दोघांचेही. खरं तर या शोमध्ये आपण सहभागी झालात. आणि यानंतर या खास शोमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.